दोडामार्ग शहरात रविवार 28 जून रोजी एक धक्कादायक प्रकार घडला। गोव्यातून मैत्रिणीला घेऊन गेलेल्या तरुणानं दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे भाऊ रोहन सुभाष चव्हाण वय वर्ष 37 यांच्यावर थेट चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हा तरुण रोहन यांच्या घरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या जागेत एका तरुणीसोबत दारू पीत गैरप्रकार करताना दिसला होता। ते बघून रोहन यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। याच रागातून हा प्रकार घडलाय। हा सगळा प्रकार तिथल्या CCTV मध्ये कैद झाला असून दोडामार्गचे पोलीस त्या तरुणाचा आता शोध घेत आहेत। नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत। दोडामार्ग पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार दोडामार्ग शहरातील सुरुचीवाडी भागामध्ये नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचं घर आहे। याच घरासमोर एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे। याच इमारतीच्या कंपाऊंडमध्ये कोणीतरी दारू पीत एक तरुणीसोबत गैरकृत्य करत असल्याचं चेतन यांचे भाऊ रोहन यांना दिसून आलं। आजूबाजूला लोकवस्ती असल्यामुळे रोहन यांनी जाऊन त्या जोडप्याला हटकलं। या भागामध्ये सुशिक्षित कुटुंब राहत असल्यामुळे इथं असे प्रकार करू नका अशी समज रोहन यांनी त्यांना दिली। मात्र हाच राग मनात धरून संबंधित तरुणानं रोहन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। त्याचवेळी बाजूला असलेल्या TVS शोरूमचे मॅनेजर शुभम मुळगावकर हे घटनास्थळी धावून आले। त्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला असता तरुणाला भयंकर राग आला। तो तरुण उठला आणि सरळ कारकडे गेला। कारमधून त्याने चाकू काढला आणि चक्क दोघांवर धावून गेला। चाकू बघितल्यानंतर दोघेही तेथून कंपाऊंडच्या बाहेर आले आणि आजूबाजूच्या लोकांना गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली। इतक्यात तो तरुण मैत्रिणीला घेऊन कार सकट पसार झाला। या घटनेनंतर रोहन चव्हाण यांनी शुभम मुळगावकर आणि मित्रांसह तात्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। दोडामार्ग पोलिसांनी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 135, 37 उपकलम 1, 131, 329 उपकलम 3, 351 उपकलम 3 आणि 352 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे। आता पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत। काही दिवसांपूर्वीच गोव्यातील एका तरुणाला दोडामार्ग पोलिसांनी अटक केली होती। त्यानं दोडामार्ग बाजारपेठेत दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप होता। स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। अशा प्रकारे दोडामार्गमध्ये जाऊन दारूच्या नशेत दंगामस्ती करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।